नमस्कार मंडळी, भावड्याची दुनिया या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर मंडळी, आज वार आहे रविवार आणि आज पावसाला सुरुवात झाली. बऱ्यापैकी पाऊस चालू झाला आहे. लोकांची लावणी चालू आहे. बरं झालं पाऊस आला आहे आणि लोकांची लावणीसुद्धा व्यवस्थितरित्या पूर्ण होते. तर मंडळी, आज व्हिडिओ शूट करायचा आमचा प्लॅन होता, शॉर्ट व्हिडिओ रील. तर रत्नागिरीमधून माझे मित्र दिनेश दादा शिंदे हे इकडे पालपिणे गावात जाणार होते. तर येता येता आम्ही ते रील शूट करणार होतो, पण आज पावसाचं वातावरण आहे त्यामुळे रील काय शूट होणार नाही. तर आज अचानक भयानक गुहागरला जायचा प्लॅन ठरला आहे. गुहागरमधील चांगला असा विल्ला तुम्हाला कुठे पाहायचा असेल ना, तर गुहागरमधला तुम्हाला आता एक विला दाखवतो. सुंदर असा विला आहे. तुम्ही सुद्धा आलात तर कधीही त्या विल्याला भेट द्या. तर आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. पण तेवढ्यात आपला मित्र दिनेश दादा शिंदे आबलोली गावामध्ये आता आलेले आहेत. थोड्या वेळात ते आपल्या इथे येतील. आपण भेटू इथे आणि आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. साहेब आले हे बघा. आमच्या घरात, गरीबाच्या घरात स्वागत आहे त्यांचं. दुसऱ्यांदा 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 की तिसऱ्यांदा? दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा. मग पहिला आपलं शूट नाही, त्याच्या अगोदर पण मध्ये भेटलेलो ना. तो तिकडे भेटलेला आपण. कुठे? गोकू गोविंदाला. रत्नागिरी भेटलेलो. मग उत्कृष्ट कलाकार आहेत बाबा. हा, नाटकामध्ये अजून अजून बरंच काय. येऊ दे. या. आता आम्ही जातोय बारक्याच्या घरी. या दादांना बारक्याचं घर बघायचं आणि बारक्याला भेटायचं प्रत्यक्षात. बघूया बारक्या काय करतोय ते. हे बारक्याचं घर आहे आणि आम्ही सगळे शूट या घरातच करत असतो. बारक्या घाबरेल. बारक्या घाबरतोय घरला. आणि वर आले हा सगळा व्ह्यू बघा. आपले शेतीचं काम चालू आहे. हा, आणि आपण ह्या घरामध्ये रील कॉम्पिटिशनसाठी रील बनवलेली. ते हे घर आणि आपल्या बहुतेकशा रील ह्या आजूबाजूच्या ह्या परिसरातच असतात. ही वीज फक्त अँगल आपले वेगळे असतात. हा, त्याच्यामुळे लोकांना समजत लोकांना नाही. समजत नाही. बारके शेट झोपलेले असेल बहुतेक. कुठे गेलाय? साहेबा झोपलेला बघा बघा. हे तुला बाहेर भेटायला आलेत बघ. बाहेर भेटायला आले बघ. ये. हा, या तुम्ही. चल मी पण येतो. मला पोहणी नाही. मी खरं सांगतो, मी पोहू शकत नाही. आपण व्हिडिओ करूया. हा, चल चल माझ्या गाडीवर बस. सांगावं लागेल घरी. मग चल, कपडे घाल. कपडे कसा घाला पाहिजे याच्यावर? हाय त्याच्यावर चल. मी पण हाय त्याच्यावर येतो. चल, येतोस काय? चल 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 चल. कुठं कुठं बघतोस तू आधी सांग. मग अशी बारक्याला गुहागरला नेत होतो तो नको बोलत होता. आता साहेबांबरोबर येतोय बघा. तो काय नाही बनेल. इकडे बघ बारक्या. तिकडं बघ. अरे तिकडं बघ. त्याला माहिती आहे व्हिडिओ चालू आहे. आता मी रेनकोट घातलाय आणि गुहागरला जातो. आता एक छोटीशी रील बनवलेली इथं दिनेश दादांसोबत. आणि आता पाऊस पण कमी झालाय आणि आता गुहागरच्या दिशेने जातो आपण. चला. दहीद शेठ बारक्या निघालाय आता माझ्यासोबत. चला. बाकी यायला तयार नव्हता. हा, बस चल जाऊया. दिसलास? हा चला. चला, मी पण जातो त्यांच्या पाठोपाठ. आता मी कॉपरेटिव्ह पाठा सोडलाय आणि चुंगादेवीमध्ये जातो. चुंगादेवी मार्केट पासून पालपेण्या पाट्यावरून पवार साखरेमध्ये जातो. पवार साखरेमध्ये माझा मित्र अक्षय पवार याचा इंस्टाला गुहागर ऑफिशियल म्हणून पेज आहे, त्याला भेटणार आहोत आणि तो नंतर आपल्याला गुहागरमध्ये विल्याला घेऊन जाणार आहोत. बघूया पुढचा प्रवास. चला.
वाघर ऑफिशियलचे मालक सगळे. काय बोलू शकतो आता आपण? आपण चाललोय तुमच्या भेट द्यायला. हा. आतापर्यंत कुणी कव्हर नाही केला हा विला. प्रायव्हेट विला आहे तो. आपण रेंटवर वगैरे पण देतो. हा. पण अजून तेवढंस काय आपण त्याचं प्रमोशन नाही केलंय. आता सुद्धा आम्ही मजा करायला चाललोय. तर छान इन्फिनिटी. आमचा आज वेगळा प्लॅन होता, कॅन्सल झाला. बोला आता माहोल झाला तर तो जाऊन येऊया. आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने इथला व्हॅली व्ह्यू दाखवतो आऱ्यातला आमच्या. आता खाली तुम्हाला दिसतोय तो पूर्ण आरे गाव आहे. आरे वाकी आणि इकडे गुहागर आहे. तर मंडळी आता आपण लोकेशन वरती पोहोचलोय. तुम्ही बघू शकताय पाठीमागे विला आहे. तुम्हाला आतमधलं दृश्य दाखवतो कशा प्रकारे आहे तो. चला. मार्के आमचा पहिल्यांदा झाला असेल विल्याला. मार्के आला असेल पहिल्यांदा झाला असेल ना. हा नाही ना साहेब पण आले विला. तर मित्रांनो आता आपण आहोत गुहागर मधल्या सर्वात एस्थेटिक पूल मध्ये. विला आता तुम्हाला दाखवणारच आहोत किंवा विला तुम्ही थोडाफार आधी बघितला सुद्धा असेल. तर आता आपण आहोत सर्वात एस्थेटिक अशी पूल मध्ये आणि हा इन्फिनिटी पूल आहे. आता आमच्या सोबत आमचे मित्र सुद्धा मजा घेत आहेत. आता तुम्हाला ह्याचा मागचा व्ह्यू थोडा दाखवेल. आता इथं बाग आहे आणि इथं मागे पूर्ण समुद्र आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण असा मस्त छान समुद्र आहे. पूर्ण इन्फिनिटी व्ह्यू आहे. इथे सर्व माडाची झाडं आहेत आणि आम्ही त्याच्यामध्ये आता आनंद घेतोय. तुम्हाला असं वाटेल की तुम्ही समुद्रातच पोहताय एकदम सेफ झोन मध्ये. आणि इतकं छान आणि इतकं सुंदर डेकोरेट केलेला विला तुम्हाला कुठेच भेटणार नाही गुहागरमध्ये. नक्की इथं नक्कीच या. आणि आता तुम्ही मागचा एकदा व्ह्यू बघा. मंडळी खरंच व्ह्यू भारी आहे. बघून ना अक्षरशः समाधान झालंय. एक नंबर. काय बघा माडांची झाड आहे सगळी आणि त्यामध्ये हा स्विमिंग पूल. हा आणि पाठीमागचा नजारा बघा डायरेक्ट समुद्र. आहा विल्यातून आता बाहेर पडलेलो आहे. सगळी मज्जा मस्ती झाली. आता बघूया बाहेर जाऊन काहीतरी नाश्ता करूया किंवा गरमागरम काहीतरी खाऊया. चला. चायनीज खाऊन झालं आपलं आणि बाहेर पाऊस केला. पावसाने धुमाकूळ घातला गुहागर मध्ये. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.